नमस्कार. मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक सकाळीच तयार झालेला आहे. कारण मला डब्याला द्यावं लागतं, त्यासाठी सकाळी लवकरच स्वयंपाक मी उरकून घेते. आणि आता दुपारच्या वेळेला थंड काहीतरी करावं म्हणून मी आलेली आहे स्वयंपाकघरात. तर कालच्या रात्री आमच्या इकडे भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि विजा, ढगांचा गडगडाट आणि विजा याच्यासह आमच्या इकडची लाईट पण गेलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडासा अंधारामध्येच दिसणार आहे. आणि आता फ्रीजही बंद आहे आणि मिक्सरही बंद आहे, त्यामुळं कशाचाही वापर न करता आज आपण थंडगार आपल्या शरीराला थंडावा देणारा आज लस्सी बनवणार आहोत. आणि तेही थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं. आपण जी लस्सी बनवतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी अशी आज लस्सी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही लस्सी लागते आणि तुम्ही हे तुमच्याने खाऊसुद्धा शकता किंवा मग पिऊसुद्धा शकता. लहान मुलं तर इतकी आवडीने पितात आणि मागून मागून पितात. इतकी छान अशी ही लस्सी होते. तर अगदी सोप्या पद्धतीनंच ही लस्सी मी बनवलेली आहे. तर लाईट नसल्यामुळं फॅनही बंद आहे, त्यामुळं आता इतका उकाडा झालेला आहे आणि दुपारच्या वेळेला घरामध्ये थांबावंसुद्धा वाटत नाही, इतकं गरम होत आहे. स्लॅबचे घरं असूनसुद्धा आपल्याला एवढं गरम होतं आहे. खेड्यागावामध्ये तर पत्र्याची घरं असतात आणि भरपूर उष्णता असते, त्यामुळं त्यांना तर किती त्रास होत असेल उन्हाचा आणि प्राण्यांना, पशुपक्ष्यांनासुद्धा किती त्रास होत असेल. आपल्याला स्लॅबच्या घरामध्ये बसूनसुद्धा इतका त्रास होतो आहे. तर दुपारच्या वेळेस उन्हामध्ये आपल्याला थंड काहीतरी प्यावं असं वाटतं. त्यासाठी आता घरी कुणीही नाही, मी आणि माझा मुलगा दोघंच घरी आहोत, त्यामुळं थोडीशीच लस्सी मी बनवणार आहे. कारण लस्सी मलाही जास्त आवडत नाही, फक्त मी व्हिडिओसाठी म्हणून मी ही लस्सी बनवलेली आहे आणि मुलगासुद्धा आवडीने पितो. आता सर नाहीत, त्यामुळं सर आल्यानंतर त्यांच्यासाठी पुन्हा बनवून देणार आहे. तर त्यासाठी इथं मी घट्ट असं दही घेतलेलं आहे 2 कप. तर इथं आपल्याला आंबट दही घ्यायचं नाही, थोडंसं नॉर्मल असं आपल्याला दही पाहिजे. तर इथं 2 कप दही घेतल्यानंतर यामध्ये अर्धा कप मी साखर टाकलेली आहे. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथं जास्त साखर टाकू शकता. तुम्ही इथं बारीक पिठी साखरसुद्धा टाकू शकता. आता यामध्ये वेलची पूड घालायची आहे. तर 3 ते 4 वेलची मी साखरेमध्ये थोडीशी बारीक करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे. आणि आता यामध्ये आपल्याला घट्टसर अशी साय घालायची आहे. तर ही साय मी फ्रीजमध्ये काढून ठेवलेली होती, त्यामुळे जास्त घट्ट झालेली आहे. 2 चमचे आपल्याला इथं साय टाकायची आहे घट्ट अशी आणि त्यानंतर अर्धा कप आपल्याला घट्ट असं दूध टाकायचं आहे. तर दूध आणि साय टाकल्यामुळं अगदी मार्केटमध्ये ठेल्यावर मिळते अगदी तशी लस्सी आपली घरी तयार होते. आता यामध्ये आपल्याला आणखीन काही साहित्य घालायचं नाही, फक्त आपल्याला एवढंच साहित्य घालायचं आहे आणि रवीच्या साह्यानं घुसळून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही असं फेटून घेऊ शकता. मिक्सरवरती फिरवायचं नाही, कारण मिक्सरवरती फिरवल्यानंतर आपली लस्सी जी आहे हे एकदम पातळ होते. त्यासाठी आपल्याला रवीनंच हे हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स मी बारीक करून टाकलेले आहेत. वरतून थोडेसे टाकायचे आहेत, त्यासाठी थोडेसे ठेवलेत आणि थोडेसे आपल्याला या लस्सीमध्ये घालायचे आहेत. छान असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे जास्तही फेटायचं नाही. थोडंसं फेटल्यानंतर आपल्याला हे काचेच्या ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे. तर थंडगार अशी ही लस्सी तयार झालेली आहे. आता हे फ्रीजमध्ये मी दही ठेवलेलं होतं, त्यामुळं दही थंड आहे आणि आता ही लस्सी जी आहे हे सुद्धा मी आता फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवणार आहे. कारण यामध्ये आता मी बर्फ टाकणार नाही आणि आता लाईट नसल्यामुळं आमच्या इकडं कसं फ्रीज हे बंद आहे, त्यामुळं बर्फही नाही आणि जास्त बर्फाचं प्रमाण मी इथं कोणत्याही रेसिपीला वापरत नाही. त्यामुळं बर्फ न घालता थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं, झाकून ठेवलं की थंड होतं आणि प्यायला अतिशय चविष्ट असं लागतं. तर थंडगार अशी मस्त आपली लस्सी तयार झालेली आहे. तर लस्सी करते वेळेस थोडा वेळ आपल्याला हे दही जे आहे हे फ्रीजमध्ये ठेवायचं, त्यामुळं काय होतं दहीही घट्ट होतं आणि लस्सीसुद्धा थंडगार लागते. आता साय जी होती ते सायसुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवलेली होती, त्यामुळं ती साय ही थंडगार होती आणि दूधही माझं फ्रीजमधलंच होतं, त्यामुळं सर्वच साहित्य माझं थंडच होतं आणि हे थंड असल्यामुळं लस्सी ही थंड झालेली आहे. त्यामुळे इथं मी बर्फाचा अजिबात वापर केलेला नाही. आता हे थोडा वेळ आपल्याला फ्रीजमध्ये 1-5 मिनिट ठेवलं तर आणखीन जास्त थंड होते आणि अतिशय चविष्ट अशी ही लस्सी तयार होते. तर एकदम सोप्या पद्धतीनं आज मी लस्सी तुम्हाला करून दाखवलेली आहे. तर बाहेर भरपूर ऊन आहे आणि अशा कडक उन्हामध्ये थंडगार लस्सी प्यायला अतिशय आपल्या शरीराला थंडावा देणारा असे हे लस्सी आहे आणि उन्हाळ्यामध्ये खास करून
लस्सी बनवली जाते. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.